कार्यक्रम घेणार आहोत. आपण आठवडाभर प्रत्येक दिवशी 5 प्रश्न लिहून देतो आणि आतापर्यंत जेवढे प्रश्न आपण तुम्हाला लिहून दिलेत त्या प्रश्नापैकीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर आजही आपण प्रश्न विचारणार आहोत आणि जो विद्यार्थी सलग 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर देणार आहे त्या मुलाला बक्षीस म्हणून एक पेन मिळणार आहे. ओके, तयार आहात सर्वजण? ओके, तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता? अर्पिता, प्रश्न ऐकलाय तू? परत एकदा विचारतोय. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता? बुध. अर्पिताने पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. टाळ्या वाजवा. अर्पिता, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, जगात एकूण किती खंड आहेत? 7. किती खंड आहेत? जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्पिताने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही अगदी बरोबर दिलेलं आहे. आता तिच्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यावर तिला मिळणार आहे एक पेन. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता? गडचिरोली. गडचिरोली. अगदी बरोबर. 3 प्रश्नाची उत्तर अर्पिताने बरोबर दिलेली आहेत आणि तिला शाळेकडून मिळणार आहे एक पेन. पेन घेणार एक जण. व्हेरी गुड, छान. जो विद्यार्थी सर्वात अगोदर हात वर करणार आहे त्यालाच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. ओके. शिवरायांची राजमुद्रा माहिती आहे? प्रश्न ऐकायच्या अगोदर हात वर केला की गरजे. आता कुणी अगोदर? 1 मिनिट, आपण प्रश्न चेंज करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये प्रश्न तर विचारू द्या पूर्ण. महाराष्ट्रामध्ये चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सतिकाने सर्वात अगोदर हात वर केलेला आहे, त्यामुळे तिला या प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. तुझ्यासाठी आणखी एकदा प्रश्न सांगतोय. प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? कोलवड. व्हेरी गुड. टाळा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे सिद्धिकाने. दुसरा प्रश्न आहे सिद्धिकासाठी, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही अगदी बरोबर दिलेलं आहे. सिद्धिकासाठी तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? मुंबई. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. तरी पण तिच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. तिने 2 प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिलेली आहेत. सुद्धा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. आता सर्वांसाठी प्रश्न परत. आपल्या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते? श्री गणेश. श्री गणेशने सर्वात अगोदर हात वर केलेला आहे. श्री गणेश, तुझ्यासाठी जो प्रश्न होता तो परत एकदा मी विचारतोय. आपल्या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते? जारूल. प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहे. 2 नंबरला कोणी हात वर केलेला होता? शुभांगी. आपले राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. कमळ. व्हेरी गुड. टाळ्या जाऊ द्या. तुझ्यासाठी प्रश्न आहे, आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला होता?
1 मे 1961. नाही. प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहे. बसा खाली. या प्रश्नाचे महाराष्ट्र दिन आहे तो, महाराष्ट्र दिन आहे. अचूक उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. सर्वांसाठी दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे, प्रथम श्रेणीचे सर्वांसाठी प्रश्न आहे, रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला? सिद्धिकाचाच आहे. स्टँड अप. रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला? स्टीफन्सन. व्हेरी गुड. टाळ्या लावूया. सिद्धिकाने पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. तुला संधी देण्यात यावी का? हो, द्यावी द्यावी. द्यावी, कारण तुला स्पर्धक नाही आहे दुसरं कोणी, तिने बक्षीस जिंकलेलं नाही, आणि बक्षीस जिंकलेलं नाही. हे विषय महत्वाचं आहे. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, सायकलचा शोध कोणी लावला आहे? मॅक्समिलन. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही सिद्धिकाने अगदी बरोबर दिलेलं आहे. सिद्धिकासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, हा पेन वाटते तुझी. आणि हा पेन तुम्ही वाट बघतोय. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचंय, आणि हा पेन तुझा होणार. ओके. तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे, गोल घुमट कुठे आहे? विजापूर. व्हेरी गुड. तिन्ही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिलेली आहेत. त्यामुळे सिद्धिकाला शाळेकडून बक्षीस म्हणून मिळतोय 1 पेन. टाळा टाळा द्या.